तर फॅमिली पाहू शकताय, सोनालीने मस्तपैकी चूल घातलेली आहे पटांगणामध्ये. आणि त्याचं कारण आपल्याला तर माहीतच असेल. काय ग सोनाली, का म्हणतो आज ते पण पटांगणामध्ये चूल पेटवलीस? गॅस संपलाय, गॅसच नाही आला. तर फॅमिली पाहू शकताय की आमची गॅसची टाकी संपलेली आहे एक आतमध्ये होती दोन्ही. आणि एक आतमध्ये पाहू शकतात, कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतात. ती पण गॅस टाकी संपलेली आहे. त्यामुळे सोनालीने आज मस्तपैकी चूल पेटलेली आहे. म्हणजे आज नाही, आमची चूल तशी रोजच पेटते बरं का. परंतु आता मला वाटतं इथून पुढं बऱ्याच दिवस आहे का कंटिन्यू आमची इथं चूल पेटणार आहे. होय अक्का? अक्काला काय विषय नाही, कारण की अक्काला सवय. गॅस आपल्या घरी किती दिवस झाला आला रे? मला काय माहिती, ओ मी तुमच्या घरी गॅस आल्याच नंतर आली. ते खरं आहे सोनाली रे. गॅस लग्नात दिला नाही, तो आधी आमचा 4 महिने उडत नव्हता ना. तू आल्यापासून नाही का एका महिन्यात गॅस तुटतो? एका महिन्यात सोनाली, एका महिन्यात. आधी किती? आता 4 महिने, 4 आपला एक 5 का 6 महिने एक गॅस गेलता. रेग्युलेटर खराब झालंय ते. काय 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 हो, ते रेग्युलेटर लीक झालंय. नाही ते वाशून गॅस जाते वर. असं का? म्हणजे बघा मी इतका फॅमिली, स्वयंपाक करते का, मी लागते तेवढंच करते. फॅमिली पाहू शकता. सोनाली आहे ना ते गॅसवरच लुटून देते बरं का. जपत होतो, फक्त चहा करत होतो. गॅस ज्यावेळेस घेतला का आणि त्यावेळेस फक्त त्याच्यावर करायचं संध्याकाळी चहा, सकाळच्या चहा बरं का. आणि इमर्जन्सी पाहुणे रावळे आले ना तर थोडंफार चहा वगैरे नाही का, असं त्याच टायमाला गॅस पेटायचा. गॅस त्यासाठी होता का? 4 महिने गेला, दुसरा 5 महिने, मग 4 महिने, मग मग 3 महिने, मग 2 महिने, आणि लग्न झालं असतं तर 1च महिना. अरे काय करते एवढे गॅस? तर आता मी तर म्हणतोय ना, फायनली आहे का खरंच गॅस सुरूच होऊ नये बरं का. खेडेगावातलं तरी आहे ना गॅस पुरवठा बंद करायला पाहिजे सगळा. शहरातल्या लोकांना आम्ही लवकर आंधळे होते. हा, असं चुकीचं आहे तुझं. तुझं चुकीचं आहे. इथून माग ज्या बाया स्वयंपाक करायच्या त्या का आंधळ्या झाल्या का सगळ्या? त्यांना काही दिसत नाही. हा, काही दिसत नाही. तू असे पटांगणामध्ये चूल पेटलीस, धूर तुझ्याकडे येणार. शिजली भाजी बघा. बघ, भाजी शिजली. काही मेंटेनन्स लागला का याला? रुपये खर्च आलाय का? हे जे सरपण आहे लाकडं फेकून म्हणजे फेकूनच दिलेले आहेत बरं का. ते लाकडं गोळा करून आणलेत मस्तपैकी. 0 मेंटेनन्स मध्ये आपली भाजी शिजलेली आहे, स्वयंपाक झालेला आहे. तसं गॅस असतं तर कमीत कमी 100 रुपयाचा गॅस लागला असता. कारण की तुला माहिती आहे गॅस किती महाग झाला गॅस. किती महाग झाला? 860 रुपये. बघ, किती मग? 860 नाही, आज परत 60 रुपयाने भाव वाढलेला आहे. वया का संपलाय म्हणून. तर फॅमिली तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा तुमचा गॅस संपलेला आहे का, आणि तुमच्या गावामध्ये किती महिने व्हायला गॅस? एक महिना. माझं ते म्हणणं नव्हतं फॅमिली. बघा कोणाच्या काय डोक्यात चालू आहे. मी विचारत होतो फॅमिली फक्त तुमच्या इथला गॅस सध्या संपलाय का, तुम्हाला गॅस भेटतोय का, एवढं कमेंट मध्ये सांगा. सोनालीचं काय चाललंय, तुमचं लग्न झाल्यापासून तुमच्या घरातला गॅस कधी संपलाय? किती महिने? चोराच्या मनात चांदण काय तुझ्या डोक्यामध्ये आहे सोनाली? दादा काय आता तुझ्या पुढं. तर फायनली आहे का फॅमिली, आपले गॅस संपलेला आहे. आणि परत एकदा सांगतो, मी शासनाला विनंती करतो की गॅस लवकर आमच्या खेडेगावाकडला तरी सुरू करू नका. कारण की गॅस आल्यापासून ना, जर लवकर सुरू नाही झाला तर आम्हाला सांगा. ऐक ना, गॅस आल्यापासून आहे ना गावाकडं लोक आहे ना आजारी पडून राहिलेले आहेत. त्यांना आजारीवर राहिलेले आहेत. कसं काय इनडायरेक्टली ना भाकरी भाजवतात गॅसवरती, माहिती आहे का तुला? त्यामुळं आणि चुलीवर आहे मस्तपैकी भाकरी भाजली, खायला पण भारी लागते. माहिती ना? माहिती ना? 100 रुपयाची चुली. मग कसं एक गॅस लगेच संपला का, हो एक गॅस संपला, दुसरी टाकी शिल्लक आहे ती लगेच भरून घ्या, दमच नाही. जास्त वाढला. हा, सरपण आणायचा कंटाळा, चूल फुंकायचा कंटाळा. नाही ना, आता आणलंच तरी आता नावीलाच होता तुझा. आता गॅस संपलाय ना. तर पाहू शकता अक्काने बसल्या बसल्या आहे ना शेंगा फोडलेल्या आहेत, गावाकडल्या शेंगा. 140 रुपये किलो शेंगदाणे आहेत. आणि पाहू शकताय तुला भाजीला शेंगदाणे फोडले. आणि फॅमिली माहिती आहे तुम्हाला, सिटीमध्ये असं जर केर कचरा झाला का घंटा गाडीची वाट बघावं लागते केर कचरा गोळा करून. हे तसं नो टेन्शन. हा बघा इथं काम येणार आहे, टाकलं चुलीमध्ये, फुकीलं आणि याच्यावरती अजून काहीतरी स्वयंपाक होऊ शकतोय. म्हणजे आमच्या इकडं आहे ना केर कचऱ्याची कसलीच अडचण होत नाही. आणि मला खरंच सिटीमध्ये आहे ना सोनाली लयच विशेष वाटतं. अरे कसलं आहे कसलंच केर तिथं असं बदत नाही रे.
एखादे म्हणजे पांढऱ्या वेळेची ते केळी खाल्ली का आणि घंटा गाडी जर हुकली साल्ट कुठं टाका त्याची म्हणजे टेन्शन येतं साल्ट आपल्या तर केळी खा काही खा ऊस खा कुठं टाका आणि हे घंटा गाडी येऊस तर वाट बघू लागते कचरा भरला तर दुसरी बकेट करा हा ना बरंच झालं ना हो. मी शहरात कुठं नाही गेले परत म्हण बरंच झालं ना मी शहरात कुठं नाही गेले नाही तर ते कोरोना एकीकड गॅस एकीकड बरे आपल्या गावाकडे काही टेन्शन नाही कोरोनापासून मुक्ती गॅसची गरज नाही चूल जिंदाबाद अरे पण लय काम करावं लागतं ना तुला लय काम करावं लागतं ना काय बोलू आता बोलती बंद झाली बघा काहीची नाही करावं लागत सध्या तर हा सध्या कुठं काम करावं लागतंय मग काय करते आता काम नाही करत तू बसली चल पेटली हम्म. हे बघा काम ना. वेगळं म्हणजे कोरोना सारख्या गोष्टी झाल्या गॅसमध्ये सारख्या गोष्टी झाल्या तेव्हा बरं वाटतं आपलं गाव आणि कामाचा विषय आला का लगेच शेअर शहर चला आता घंटा गाडी गेला कचरा बघा कचरा बसम सुहा केलेला आहे सोनालीने अरे बेसिक मध्ये जायचं नाही भांडे घासायला भांड्याचे हा भांडे पण इथेच लगेच जरा टेन्शन भांडे जेवायचे बिवायचे भांडे घ्यायचे तर टेन्शन नाही प्लीज मज्जा आहे खरंच गावाकडे मजा आहे ना तर फॅमिली या सगळ्या गोष्टीमुळे ना मला गावाकडं खरंच खूप राहायला आवडतं आणि गावाकडं वातावरण ना खरंच आवडतं बरं का मी शहरात काही दिवस राहिलेलो आहे 50,000 रुपये पगार होता मला परंतु तो मी सोडून आलेलो आहे ओ त्या शहरातलं ना आपलं कधीच पटलं नाही हो कधीच त्या वातावरणाशी आपण मॅच झालो नाही कसलंच तिथे म्हणजे राहत नव्हतं काय करतात त्या 50,000 रुपयाला हो काय नाही गावाकडं मस्तपैकी लाईक जबायची गावाकडं पैसा नाही का पैसा भरपूर आहे परंतु कष्ट पण तेवढेच आहेत कष्ट जास्त करावं लागतं काय विषय नाही कष्ट करूया परंतु मस्तपैकी छानशा वातावरणात आनंद घेऊया जीवन आहे एकदाच आहे काहीच विषय नाही आहे तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो कारण की आता जेवणाचा टाईम पण झालेला आहे आणि आमचं रुद्र बघा इथं ओ करायला आलाय काय करतोय बाबा काय झालं रुद्र तुला काय मला टून मागत होतं मग माझ्या मम्मीला फोन लावला मी टून मागत होते काय रुद्र मोबाईल नाही पाहिजे ना बाबू हे लहान लेकर आहे ना मोबाईल एवढे येडे झालेले आहे सध्या बघा घेतला कानाचा फोन चालू आहे आणि कानाचा फोन घेतलेला आहे रुद्र मोबाईल आहे कर दे लईच येड आहे ते काय 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 तू गुड आहेस का नाही ऐक ना मग रुद्र कमेंट करा सबस्क्राईब करा मन बरं एकदा मन एकदा चल मन बरं एकदा चल आणि बाबाकडे बघून म्हण कमेंट करा लाईक करा म्हण लाईक करा सबस्क्राईब करा तू आता काय झालंय मोबाईल पाहतोय म्हणून व्यवस्थित करी नाही नाहीतर कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा तर आजचा ब्लॉग इथंच थांबवतो खाऊ मग अजून नाही घ्यायचं वेळ जेवताना खाऊ हो को घेऊया तुझी इच्छा असेल तर ऐक ना त्याला मोबाईल द्यायचा नाही काय हां ओके बाय